भाजप हा एक नंबरचा पक्ष असेल याच्यात काही दुमत नव्हतं. परंतु अजित पवारांनी ज्या आक्रमकपणे ह्या जागा लढवण्याचा प्रयत्न केला किंवा ज्या पद्धतीने ते प्रचारात उतरले, त्यावेळेस मात्र भाजपच्या नेत्यांच्या मनात गडबड व्हायला लागली होती किंवा काही आपल्या जागा कमी होतात की नाही याची भीती निर्माण झालेली होती. काँग्रेस कोणत्याही सर्वेमध्ये म्हणजे आधी पोस्ट इलेक्शन म्हणा किंवा प्री इलेक्शन म्हणा, प्रत्येक सर्वेमध्ये काँग्रेसच्या जागा ह्या 10पेक्षा अधिक दाखवल्या जात होत्या. म्हणजे फक्त प्रश्न होता की स्प्लिट गेममध्ये काँग्रेसला फटका बसू शकतो का? हे जर सगळे तिघं एकत्र लढले असते तर भाजपच्या 26 जागा पडू शकल्या असत्या. 5 ते 7 प्रभाग असे होते का जिथं भाजपचं फार काही स्थान नव्हतं. आता ते 3 प्रभागांवर आले, म्हणजे आणखी 4 प्रभाग भाजपनी कव्हर केलेले आहेत. अजित पवारांनी किंबहुना गेल्या अनेक वर्षांनंतर इतका काळ त्यांनी पुणे शहरात सलग व्यतीत केलेला असेल. साहजिकच ही लढत देवेंद्र फडणवीस विरुद्ध अजित पवार अशी नंतर त्याच्यात रूपांतर झाली आणि अजित पवारांची क्रेडिबिलिटी ही देवेंद्र फडणवीसांच्या क्रेडिबिलिटीच्या तुलनेत खूपच कमी पडली किंवा कमी राहिली. भाजप गांभीर्याने याचा विचार करेल की स्टँडिंग कमिटी चेअरमन पहिला कोण करायचा, सभागृह नेता पहिला कोण करायचा आणि त्यानंतर महापौराचा चेहरा कोण असला पाहिजे. भोरमधून थोपटेंना घेणं, पुरंदरमधनं जगतापांना घेणं, आता इंदापूरमधून गारटकर आलेत. त्यानंतर सातत्यानं भाजपकडून वेगवेगळ्या प्रकारचं ह्या तालुक्यांमधूनही इन्कमिंग केलं गेलेलं आहे. जसं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील तसं जिल्हा परिषदमध्ये सेना भाजप एकत्र येऊनच ही निवडणूक लढवली जाईल आणि त्या दृष्टीने ऑलमोस्ट तयारी झाली. मला वाटतं उद्या परवा युतीची घोषणाही होईल. नमस्कार, मी निखिल. द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. राज्यातील सर्व 29 महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून या निवडणुकीच्या निकालांबद्दल विविध माध्यमातून त्याचं विश्लेषण केलं जातं आहे, त्या निकालाचे अन्वयार्थ लावले जात आहेत. या सगळ्यांबद्दल सर्व माध्यमांमध्ये विविध प्रमाणे चर्चा केली जाते. आपणही या निवडणुकीच्या निकालांबाबत विविध तज्ज्ञांशी, अभ्यासकांशी, पत्रकारांशी, या निवडणुकीचे जे विश्लेषक आहेत त्या सर्वांशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. निवडणुकीचा नक्की अर्थ काय ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आज आपण पुन्हा एकदा पुणे महापालिका निवडणुकीच्या निकालाच्या अन्वयार्थ करण्यासाठी किंवा त्याचा अर्थ लावण्यासाठी इथं बसलेलो आहोत. आणि पुन्हा एकदा माझ्यासोबत आहेत प्रशांत आहेर सर. सर, आपलं स्वागत आहे. नमस्ते निखिल. सर, आपण निवडणुकीच्या पूर्वीसुद्धा महापालिकेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं चर्चा केली होती. तेव्हा देखील आपण सांगितलं होतं की पुण्यामध्ये जो सर्वाधिक जास्त जागा लढतोय तोच पक्ष एक नंबरचा असेल, अर्थात भाजपचे आपण तेव्हा उल्लेख केला होता. सर, निकालाचा जो निवडणुकीचा जो निकाल लागला आहे त्यानंतर काय वाटतं? पहिली प्रतिक्रिया निकालाबद्दल काय? नाही, अपेक्षित असे निकाल लागले. म्हणजे निकाल अजित पवारांनी रंगत आणल्यामुळं काहीसे निकाल भाजपच्या जागा काही कमी होतील का असं वाटत होतं. मात्र निकालात तसं काही उमटलं नाही. परंतु भाजप हा सत्तेत येईल, भाजप हा एक नंबरचा पक्ष असेल, हे जे काही वाटत होतं ते तसं निकालात स्पष्टपणे दिसलेलं आहे. मला असं वाटतं की फार काही आश्चर्यकारक निकाल आहे असं काही मानायचं कारण नाही. बरं, तुम्ही उल्लेख केलात की आश्चर्यकारक निकाल मानायचं कारण नाही. भाजपनं तसं टार्गेटही ठेवलं होतं की आम्हाला 125+ जागा जिंकायच्यात. आपण देखील त्याबद्दल सविस्तर बोललो होतो निकालाबद्दल बोलताना किंवा निवडणुकीच्या सुरुवातीला बोलताना. ते लक्ष त्यांना गाठता नसलं आलं तरीसुद्धा 120 जागांपर्यंत भाजपची मजल जाईल असं अनेक जणांना वाटत नव्हतं. कारण ज्या प्रकारे दादांनी अखेरच्या क्षणी त्याच भाजपच्याच बंडखोरांना घेऊन निवडणुकीमध्ये रंगत आणली होती. पण असं काय घडलं की बघ पुढच्या काही काळामध्ये हे जे 120ची संख्या आहे जी भाजपला गाठता आली? नाही, मुळात समजा 2017चं आपण बॅकग्राऊंड बघितलं तर भाजपचे जवळपास 99 नगरसेवक होते. 162+ नंतर 2 नगरसेवकांसाठी पोटनिवडणूक झाली होती. त्यात एक भाजपचा निवडून आला होता, एक राष्ट्रवादीचा निवडून आला होता. त्याच्यामुळं 99 जागा तर मूळ भाजपकडे होत्या. प्लस भाजपनी आधीच्या खेळीमध्ये काय केलं होतं की ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 प्रभाग जे त्यावेळेस 4ही जागा निवडून आल्या होत्या, असा एक सचिन दोडकेंचा वारजेचा प्रभाग होता आणि वडगाव शिरीतले 2 प्रभाग होते. म्हणजे आता जे आपण विमाननगरचं बघाल, खराडीचं बघाल, असे जे तिथले 2 प्रभाग होते का ज्या ठिकाणी सुरेंद्र पठारे त्यावेळी भाजपमध्ये घेतले गेले. तर अशा 3 प्रभागांवर त्याचा थेट परिणाम होणार होता. आजही तिथली एक काही जागा पडली नाही. इनफॅक्ट दोन्हीकडेही पण म्हणजे मला वाटतं विमाननगरच्या प्रभागामध्ये
4ही जागा 15,000च्या फरकाने निवडून आल्या. खराडीमधल्याही जागा 20,000च्या फरकाने निवडून आल्या. सेम वारजे पॉप्युलर नगरची जागा 4ही जागा 15,000च्या फरकाने निवडून आल्या. त्यामुळे हे 12 नगरसेवक लगेच वाढणार होते. म्हणजे 112 ते 115 ही भाजपची कोर स्ट्रेंथ त्याच वेळेस झालेली होतीच. याहीपेक्षा आणि आता जे वाढलेले जागा होत्या म्हणजे खराडी शिवनेमध्ये खराडीच म्हणतो आपण, खडकवासला शिवणे ह्या प्रभागामध्ये भाजपला जास्त अपेक्षा होती. मात्र त्या ठिकाणाहून मला वाटतं सोपान काका चव्हाण आणि इतर इंगडे ते निवडून आले. भाजपच्या तिथं 2च जागा निवडून आल्या. म्हणजे मी असं हे जरी म्हटलं की हे 12 प्लस या 2 14 आणि हडपसरमध्येही भाजपचे ऑपरेशन चांगले झाले. आणि ज्यावेळेस प्रभाग रचना केली गेली त्याच वेळेस अनेक तडजोडी केल्या गेल्या होत्या. त्या ठिकाणचा रामटेकडीचा जो प्रभाग होता, जो मूळ प्रभाग चेतन तुपेंचा होता, जो डिवाइड केला गेला, तिथंही भाजपनी 55 मतांनी ती जागा निवडून आली आहे. मला वाटतं खंडू लोंढे यांची जागा. तर तिथेही 2 जागा निवडून आल्या. तिथंही दोन्ही इनकमिंग केलेली होती. तुपे जे पायल तुपे आणि जी मंडळी आहे तिथं इनकमिंग केलं गेलेलं होतं आणि ह्या सगळ्या जागा निवडून आल्यात. म्हणजे भाजपनी जी काही आडाखे बांधले होते ते आडाखे या ठिकाणी आत्ता तरी सक्सेस झालेलं दिसतंय. आपण निवडणुकीच्या पूर्वीच बोलताना असं अनेक चर्चा केली होती की ज्या पद्धतीने भाजपने प्रवेश घडवून आणलेत त्याचा त्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसेल, बंडखोरीचा देखील फटका बसेल, कारण जवळपास 2300 इच्छुक त्यांच्याकडे होते निवडणुकीपूर्वी असं देखील म्हटलं जात होतं. पण हे निकालात तरी असं काही दिसून आलेलं नाही आहे. यामागे नक्की प्रमुख कारणं काय वाटतात? नाही, एक गोष्ट आहे ना, आपण तटस्थपणे याच्याकडे बघितली पाहिजे. बहुधा देवेंद्र फडणवीस वारंवार त्या गोष्टीवर बोलत आहेत की आम्ही 10%पेक्षा जास्त इन्कमिंग केलेलं नाही आणि ही फॅक्ट आहे. ही फॅक्ट कशी आहे तर तेही समजून का कोथरूडच्या प्रभागामध्ये इन्कमिंग झालं आहे का? म्हणजे एक पृथ्वीराज सुतार सोडले तर तिथे अजून कोणाला दिलेलं नाही. तिथेही समजा ते शिवसेनेवर युती झाली असती, उद्या त्यांनी शिवसेनेकडून मागितलं असतं तर काय केलं असतं, ही ॲडजस्टमेंट होत्याच ना. त्यानंतर पलीकडच्या बाजूने आपण बघितलं सदाशिव पेठेत इन्कमिंग झाले, सदाशिव शनिवारमध्ये कुठे इन्कमिंग झालंय का? तर नाही आहे. कोर जागेमध्ये कुठे इन्कमिंग झालेलं नाही. इन्कमिंग कुठे झालं का जिथं भाजपची मुळातच स्ट्रेंथ नव्हती. म्हणजे पूर्वी 5 ते 7 प्रभाग असे होते का जिथं भाजपचं फार काही स्थान नव्हतं. आता ते 3 प्रभागांवर आले. म्हणजे आणखी 4 प्रभाग भाजपनी कव्हर केलेले आहेत. तर असं जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की भाजपचं पेनिट्रेशन शहरातलं फार अगदी बऱ्यापैकी वाढत गेलं. आणि ज्या 3 प्रभागांमध्ये आलं नाही, भाजपची ज्या 3 प्रभागांमध्ये दिसत नाही त्यातला 2 नंबरचा एक प्रभाग आहे फुलेनगर, शाहू कळझानुरीच्या शेजारचा प्रभाग, 2 नंबरचा प्रभाग फुलेनगर. त्याच्यानंतर येरवडा, मला वाटतं येरवडा गांधीनगर 6 नंबरचा प्रभाग त्याच्यात आलेला नाही आणि कौसरबागचा एक प्रभाग याच्यात आलेला नाही. तर हे बघितलं तर दलित आणि मुस्लिम हे डॉमिनन्स जिथं आहे त्या ठिकाणच्या या प्रभागांमध्ये भाजप आलेलं नाही. आणि ते प्रभाग मी तर असं म्हणतो की प्रभाग रचनात करतानाच ते प्रभाग असे तयार केले होते का हे प्रभाग कधी भाजपला येणार नाहीत. मात्र इतर प्रभागांमध्ये जो वोटर भाजपला त्रासदायक ठरू शकत होता तो सगळा कॉन्सोलिडेट करून ह्या प्रभागांमध्ये आणला. त्याचे ते 3 प्रभाग तयार केले आणि ते 3 प्रभाग त्यांनी सोडूनही दिले. त्या 3 प्रभागांमध्ये फार स्ट्रेंथ लावायच्या भानगडीत पडले नाहीत. एक्सेप्ट 2 नंबरचा प्रभाग होता का तिथं त्यांना कदाचित एखाद्या दुसऱ्या जागेची अपेक्षा होती, मात्र ती मिळालेली नाही. कारण तो प्रभागही तिथला जे वडगाव शिरेचे माजी आमदार आहेत सुनील टिंगरे त्यांचा तो प्रभाग आहे. त्यांचे बंधू सुहास टिंगरे हे त्या ठिकाणी लढत होते. त्यामुळं साहजिकच होतं की त्या ठिकाणची जागा मिळणार नाही हे त्यांनाही अपेक्षित होतं. बरोबर. पण तरीसुद्धा या प्रभागात मिळाले नसले तरी जिथे ऑपरेशन त्यांनी सक्सेसफुल केलेत अशा अनेक प्रभागांमध्ये उपनगरांमधला त्यांना फायदा झाल्याचं दिसून आलं आहे. पण जेव्हा या निवडणुकांची चर्चा होत होती 30 डिसेंबर 31 डिसेंबरच्या आसपास आणि त्यासोबत मग 3 जानेवारीला अर्ज माघारी घेतल्यानंतर ज्या पद्धतीचे पक्षप्रवेश अजितदादांनी ऐनवेळी घडवून आणले होते, ज्या प्रकारच्या उमेदवाऱ्या दिल्या होत्या, त्यातून असं जाणवत होतं की एकतर ही लढत रंगतदार होणार आहे. दादाही देखील अनेक प्रभागांमध्ये फिरून स्वतः प्रचार करत होते. त्यांच्या देखील अस्तित्वाचा इथे प्रश्न होता. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या होत्या. पण असं जेव्हा निकालाकडे बघतो तेव्हा अपेक्षित यश दादांना देखील मिळालं नसल्याचं पाहायला मिळतं. 27 आणि 3 अशा 30 जागाच त्यांना पुणे महापालिकेत आत्ताच्या स्थितीला दिसत आहेत. काय नक्की त्यामागची कारणं राहिली आहेत? अजित पवारांनी कष्ट घेतले का? खूप कष्ट घेतले, म्हणजे नो डाऊट.
परंतु त्यांच्या अस्तित्वाचा काही प्रश्न होता असं काही मला वाटत नाही. बरं. अजित पवारांनी किंबहुना गेल्या अनेक वर्षांनंतर इतका काळ त्यांनी पुणे शहरात सलग व्यतीत केलेला असेल. एक महिनाभर अजित पवार याच ठिकाणी बसून होते आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड ह्या महानगरपालिकांमध्ये आपल्याला अधिकाधिक जागा कशा जिंकता येईल. पुणे शक्य नव्हती, पण पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना अपेक्षा होती की पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपण जिंकू शकू, अशी त्यांना एक अपेक्षाही होती. मात्र तसं काही घडलं नाही. अजित पवारांनी खूप कष्ट केले. त्याचा या ठिकाणी इलेक्शन अजित पवारांनी ते विरुद्ध स्थानिक असं करण्याचा प्रयत्न केला. पुण्यामध्ये ते त्रिकूट म्हणत राहिले. पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगेंना त्यांनी सरळ त्यांच्यावर टीका केली. आणि हे जरी असलं तरी ह्या भाजपच्या स्थानिक नेत्यांना प्रदेश भाजपनी म्हणा किंवा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हणा थेट बॅक केलं आणि ह्या लढाईमध्ये यांच्या समोर उभे राहून त्यांनी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो करताना त्यांनी अजित पवारांचं नाव जाणीवपूर्वक टाळलं. कात्रजच्या सभेत त्यांनी अजित पवारांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाने आरसा पाहावा ही भूमिका घेतली. तर अशा प्रकारच्या भूमिका सातत्याने देवेंद्र फडणवीसांनी घेतल्यामुळं साहजिकच ही लढत देवेंद्र फडणवीस विरुद्ध अजित पवार अशी नंतर त्याच्यात रूपांतर झाली. आणि अजित पवारांची क्रेडिबिलिटी ही देवेंद्र फडणवीसांच्या क्रेडिबिलिटीच्या तुलनेत खूपच कमी पडली किंवा कमी राहिली, हे निकालातून स्पष्ट झालेलं आहे. मी त्या मुद्द्याकडे येणारच होतो की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या जेव्हा क्रेडिबिलिटीचा इश्यू येईल तेव्हा नक्की मतदार कोणाला निवडतील याबाबत आपण बोलत होतो. पण खरंच पाहता तर मुख्यमंत्री स्वतः अशा प्रकारे सर्व महापालिकांमध्ये स्वतः रस घेणं, तिथे आपल्या उमेदवारांना आपल्या नेत्यांना बॅक करणं, आणि या उलट जर आपण अजितदादांचं जर बघितलं राजकारण तर अजितदादा स्वतः फ्रंटवर होते, पण त्यांना समर्थन करणारे किंवा त्यांना बॅकिंग करतील किंवा त्यांचे विचार खालीपर्यंत पोहोचवतील, त्यांचा जाहीरनामा खालीपर्यंत पोहोचवतील असे स्थानिक चांगले महत्त्वाचे नेते त्यांच्याकडे नव्हते. हा एक डिफरन्स राहिला. आणि त्यासोबतच अजितदादा विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा जेव्हा विचार केला जाईल तेव्हा शहरी मतदार जो आहे तो प्रामुख्यानं मग पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्याच विकासाच्या मुद्द्यांकडे, विजनकडे बघतोय. आणि क्रेडिबिलिटीचा मुद्दा ना हा त्याच अँगलनी घेतला पाहिजे असं मला वाटतं. कारण अजित पवारांनी मांडलेली भूमिका PMP आणि मेट्रो प्रवास मोफत करण्याची, खरं ॲक्च्युली याचा इम्पॅक्ट यायला पाहिजे होता. मात्र त्याचबरोबर गिरिजा ओकांनी जी देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली आणि पहिल्या दुसऱ्या प्रश्नातच देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीने अजित पवारांचा हा मुद्दा टोलवला की मी तर काय, मला असं वाटतं की पुण्यातून जेवढी उड्डाणं होतात त्या प्रत्येक विमानामध्ये महिलांना मोफत प्रवास द्यावा, घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं आहे असं त्यांचं विधान होतं. तर आपल्या बापाचं काय जातं आहे हा जो काही एक सायलेंट टोन त्यांनी मतदारांमध्ये किंवा पुणेकरांमध्ये पोचवला की ह्या सवंग घोषणा आहेत, या घोषणांनी काही होऊ शकत नाही, असं प्रॅक्टिकली काही घडत नसतं. अशा प्रकारचं म्हणून मी म्हटलं की क्रेडिबिलिटीचा इश्यू आला की इथं जर नाही हे अजित पवारांनी केलेली घोषणा आहे आणि ती अंमलात येऊ शकते असं जर वाटलं, असा जर विश्वास पुणेकरांमध्ये गेला असता तर कदाचित हे चित्रही बदलू शकलं असतं किंवा इतक्या जागा भाजपच्या आल्या नसत्या आणि भाजपच्या आणखी जागा कशा वाढल्या हे तर आपण पुढे बोलूच. बरोबर. भाजपच्या जागांबद्दलचा उल्लेख केला तुम्ही. आपण जेव्हा यापूर्वी चर्चा केली होती, निवडणूक सुरू होण्याच्या आधी देखील चर्चा केली होती, तेव्हा काही सर्वेजबद्दल बोलला होतात, काही जे इनपुट्स होते तुमच्याकडे त्याबद्दल बोलला होतात. ते नक्की काय होते आणि त्या अपेक्षेनेच भाजपनी ही कामगिरी त्यांच्या पद्धतीने केलेली दिसते का? कारण सातत्यानं भाजपचे जे स्थानिक इथले नेतृत्व आहे, मुरलीधर अण्णा मोहोळ असतील किंवा मग चंद्रकांतदादा पाटील असतील, ते सातत्यानं विश्वास व्यक्त करत होते की भाजप 120च्या आसपास जाईल, 125च्या आसपास जाईल. हा जो आकडा आहे तो कशाच्या आधारावर होता आणि तो खरंच साध्य करण्यात त्यांना यश आल्याचं असं दिसतं मग आता? यावेळेस ज्यावेळेस सर्वेज घेतले गेले होते उमेदवारी देतानाच, तर असं लक्षात आलं होतं की जो सर्वे आले होते ते मूळ 162 जागांचा केला गेला होता. त्याच्यामध्येही भाजपच्या त्या 162मध्ये 97 जागा होत्या, पण त्या सर्वेत 98 जागा दाखवत होतं भाजपला. त्या सर्वेमध्येही काँग्रेसला 10 जागा दाखवत होतं, पण राष्ट्रवादीला जास्त जागा दाखवत होतं त्या सर्वेमध्ये. म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इतक्या नव्हत्या, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जादा जागा दाखवत होतं. साधारण 21 आणि 12-13 असं काहीतरी ते जागा मला आत्ता आठवतात. झालं काय, त्यावेळेच्या जर कास्ट वाईजही सर्वे केला गेला होता की भाजपला कुठल्या जातीचं कसं समर्थन आहे, तर त्याच्यामधलं सगळ्यात म्हणजे
लक्षात राहण्यासारखा एलिमेंट होता की मराठा समाजाचं जवळपास 42% मराठा समाज हा भाजपबरोबर पुण्यातला आहे बरं. असं त्याच्यात दिसत होतं. ओबीसी बऱ्यापैकी दोन्ही ओबीसी धरले म्हणजे माडी आणि इतर ओबीसी, 60% तर सगळे धरून नाही, सगळे धरून ते 80% ओबीसी बरं. भाजपबरोबर आहे असं दिसत होतं. ब्राह्मण समाज तो ऑब्वियस होता, तो म्हणजे त्याचे साईज आहे 3-3.5 लाख मतदार हो. याचंच दाखवत होतं, पण मात्र तोही 70-75-80% च्या आसपास तो भाजपबरोबर आहे असं दाखवत होता. याचा अर्थ असा होता की भाजपला बऱ्यापैकी जाती समूहाचं समर्थन त्या सर्वेमधून दिसत होतं. आता हा जसं मी आधी म्हटलं की आपण विश्लेषण करताना कसे प्रभाग बाकीचे राष्ट्रवादीच्या प्रभागांमधले कसे इन्कमिंग करून जागा वाढवल्या ह्याच्याबद्दल बोललो, तसं साधारण ह्या सर्वेमधून असं दिसत होतं की पुणे महापालिकेत भाजपची सत्ता येईल, भाजप हा एक नंबरचा पक्ष असेल, याच्यात काही दुमत नव्हतं. परंतु अजित पवारांनी ज्या आक्रमकपणे ह्या जागा लढवण्याचा प्रयत्न केला किंवा ज्या पद्धतीने ते प्रचारात उतरले, त्यावेळेस मात्र भाजपच्या नेत्यांच्या मनात कुठंतरी संशयाची सुई गडबड व्हायला लागली होती किंवा काही आपल्या जागा कमी होतात की नाही याची भीती निर्माण झालेली होती. मात्र तरी शेवटच्या 2-3 दिवसात भाजपच्या स्थानिक नेत्यांनी खूप काही करेक्शन्स केल्या आणि त्या करेक्शनचा फायदा 100% या ठिकाणी झाला आहे. मग बेसिकली हडपसरमधल्या आणि वडगाव शिरीतल्या ज्या जागा वाढल्यात त्या खूप करेक्शन त्या ऐनवेळेस केल्या गेलेल्या आहेत आणि त्याचा फायदा या ठिकाणी झाला आहे असं क्लिअर दिसतंय. बरोबर. सर, तुम्ही कोर्स करेक्शनबद्दल बोललात. भाजप हा पक्ष तसा ऐन निवडणुकीच्या वेळी किंवा सातत्यानं कोर्स करेक्शन करत राहणं, आत्मपरीक्षण करत राहणं याबद्दलच जाणला जातो. पण अशाच पद्धतीचं मला वाटतं तुम्ही काँग्रेसचा देखील उल्लेख केला होता तुमच्या बोलण्यामध्ये. काँग्रेसला अपेक्षित असं वाटत नव्हतं की इतक्या जागा मिळतील. काँग्रेसबद्दल बोललं देखील जात नव्हतं. पण अचानक जगतापांनी मग काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मग चर्चा सुरू झाली काँग्रेसच्या एकंदरीत जागांची. ज्या काँग्रेसला मागच्या निवडणुकीमध्ये साधारण 10 ते 12च नगरसेवक निवडून आणता आले होते, ते आता 15-16 नगरसेवकांच्या पर्यंत मजल मारू शकलेत. नक्की काय त्यांच्यासाठी फायद्याची गोष्ट ठरली? आणि दुसरा याला जोडूनच मुद्दा असा होता की आता हे जे राजकारण आहे ते एकतर प्रादेशिक पक्ष किंवा इतर पक्ष आता डायल्यूट होऊन किंवा कमी होऊन फक्त भाजप एक टोक आणि दुसरं काँग्रेस टोक अशा पद्धतीचं राजकारण मतदारांना देखील अपेक्षित आहेत का? आणि त्याच दिशेने या निकालाकडे बघायचं? नाही, आता हा जो विषय आहे ना, हा फारच परवाच आम्ही आणखी एका ठिकाणी बोलत असताना हा विषय असाच निघाला होता. त्या ठिकाणी रोहित चांदवरकर जे ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांनी हा विषय खूप छान पद्धतीने इलॅबोरेट केला की मध्य प्रदेश म्हणा, गुजरात म्हणा, जे 2 राष्ट्रीय पक्षांमधलं ज्या पद्धतीचं राजकारण आहे त्या पद्धतीने महाराष्ट्र त्या वळणावर चालला आहे किंवा त्याला डेलिबरेटली घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे असाही प्रश्न कधी ना कधी उपस्थित होईल की 2 राष्ट्रवादींची काय गरज आहे, 2 शिवसेनेची काय गरज आहे. मग असा प्रश्न भविष्यात उपस्थित होऊ शकतो किंवा रादर तो व्हायला लागला आहे. अशा प्रकारची चर्चा त्या निमित्तानं आली आणि ज्या पद्धतीने निकाल येत आहेत त्या पद्धतीने मला असं वाटतं की ही चर्चा कुठं ना कुठं तरी मतदाराच्याही मनात बॅक ऑफ माइंडमध्ये ही कुठंतरी हे घोळते की आता 2 शिवसेनेला का मतं द्यायची किंवा 2 राष्ट्रवादीला का मतं द्यायची. पूर्वी म्हटलंच जायचं मग राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं स्वतंत्र अस्तित्व का, किंवा शरद पवारांनी मला वाटतं लोकसभेला का विधानसभेला एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अशा प्रकारचे एक पिल्लू सोडलेलं होतं आणि त्याचे चर्चा घडून आणून त्याचे निवडणुकीनंतर नीरजा चौधरी यांना दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते. असं हे मला असं वाटतं की हा जर सगळा बघितला तर आपल्या असं लक्षात येईल की हे प्रश्न सातत्याने उपस्थित व्हायला लागलेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात हे खूप प्रकर्षाने पुढे येतील. बरोबर. काँग्रेसच्या कामगिरीबद्दल मी म्हणत होतो की त्यांना ज्या प्रकारचे वॉर्ड मिळाले, तुम्ही देखील उल्लेख केला की हे अशाच प्रकारची रचना झाली होती की त्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा. त्याबद्दल काय सांगाल? काँग्रेस कोणत्याही सर्वेमध्ये म्हणजे आधी पोस्ट इलेक्शन म्हणा किंवा प्री इलेक्शन म्हणा, प्रत्येक सर्वेमध्ये काँग्रेसच्या जागा ह्या 10पेक्षा अधिक दाखवल्या जात होत्या. म्हणजे फक्त प्रश्न होता की स्प्लिट गेममध्ये काँग्रेसला फटका बसू शकतो का, तर तो काही या ठिकाणी बसला नाही. किंवा काँग्रेसच्या जागा ह्या राष्ट्रवादीला मिळू शकतील का, किंवा राष्ट्रवादीला मिळाल्या तरी काही अडचण नाही, अशा प्रकारच्या काही गोष्टी त्यावेळेस केल्या गेल्या होत्या. मात्र काँग्रेसचा वोटर हा काय काँग्रेसपासून हल्लेला नाही आहे आणि त्याचा फायदा काँग्रेसला झाल्याचं स्पष्टपणे या ठिकाणी दिसतं. बरोबर. म्हणजे असं म्हणायला स्थान आहे की म्हणजे राजकारणात जर-तरला खरं तर अर्थ नसतो असं म्हटलं जातं, पण तरीसुद्धा की महाविकास आघाडी प्लस राष्ट्रवादी अजितदादांची असे एकत्र लढले असते तर
जास्त फायदा किंवा मतविभाजन झालं नसतं आणि त्याचा परिणाम म्हणून पुणे महापालिकेचं चित्र काही वेगळं लागू शकलं असतं? 100% म्हणजे मी काल जे काही कॅल्क्युलेशन्स केलेत त्याच्यामध्ये काँग्रेसच्या ज्या काही जवळपास 15 जागा आहेत त्या राष्ट्रवादीमुळे पडलेल्या आहेत, 10 ते 15 जागा. आणि राष्ट्रवादीच्याही जवळपास मला वाटतं बऱ्याच जागा आहेत, त्याही जागा अशाच पद्धतीने स्प्लिट गेममध्ये पडलेल्या आहेत. म्हणजे भाजपच्या विरोधात ह्या ज्या 119 जागा भाजपने ज्या जिंकल्यात त्यांच्या विरोधात कोण कोण कसं होतं किंवा सेकंड रनरअप कोण आहे आणि त्याचा स्प्लिट गेमचा काही याचं एक ॲनालिसिस केलं तर जवळपास हे जर सगळे तिघं एकत्र लढले असते तर भाजपच्या 26 जागा पडू शकल्या असत्या. म्हणजे आज किमान भाजप 26नी पाठीमागं कमी झालं असतं आणि त्याचा आणखी इम्पॅक्ट येऊन भाजप हे 80-90च्या दरम्यान रोखू शकलं असतं. पण केवळ आणि केवळ स्प्लिट गेमच्या जोरावर भाजपने हा आकडा 119 पर्यंत पुढे नेलेला आहे. आपण महापालिकेच्या निकालाबद्दल बोलताना निकालाचं सगळ्या अंगाने एकंदरीत विश्लेषण केलंच आहे, पण आता निकालानंतर काय हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होतो. आणि आता सध्याची स्थिती तर अशी आहे की पुण्यात सर्व काही भाजपच आहे. मग महापौर पदाबद्दल बोलताना देखील चर्चा केली जाते, कोणती नावं काय चर्चेत आहेत, स्वीकृत सदस्यांबद्दल देखील बोललं जाते. आधी महापौर पदाबद्दल बोलूया, नंतर मग स्वीकृत सदस्य आणि त्याबद्दल चर्चा करू. महापौर पदाच्या बाबत माझं असं मत आहे की पुणे शहराचं महापौर कोण असेल किंवा कसा असावा हा यापूर्वी काय झालं याच्यापेक्षा यापुढे काय होईल, कारण हा भाजपचा चेहरा आहे. महापौर हा शहराचा प्रथम नागरिक आणि तो प्रथम नागरिक तयार करताना भाजप हा कायम त्याचा एक इमेज भाजप आपली कायम राखण्याचा प्रयत्न करेल. आणि या केसमध्ये हे आरक्षण पडल्यानंतर हे आरक्षण OBCकडं जातं की SCकडं जातं याच्यावर खूप गणितं आहेत. हे OBCकडे गेलं तर स्पर्धा तीव्र होती, SCकडे गेलं तर स्पर्धा कमी तीव्र होती, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं OBCचे अनेक चेहरे आहेत. पण मला त्याहीपेक्षा एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी मांडावासा वाटतो. तो असा आहे की पुणे ही राज्यातली मुंबईनंतरची सर्वात मोठी महापालिका आहे. आणि त्यातही पुणे आहे म्हणजे देशातलं तिसरं शहर असं आहे की हे फास्टेस्ट ग्रोईंग सिटी आहे. या ठिकाणी होणारी गुंतवणूक भले ती PMC लिमिटमध्ये नसू द्या, पण एक चेहरा जो मार्केटमध्ये जातो, नॅशनल इंटरनॅशनली जातो, तो चेहरा कसा असावा पुणे महापालिकेचा याचा विचार देवेंद्र फडणवीस गांभीर्याने करतील. आणि जवळपास 100हून अधिक नवीन जे नगरसेवक निवडून आलेत ते फर्स्ट टर्म नगरसेवक आहेत. म्हणजे अनेक तरुण आहेत, त्यात भाजपमधल्या तरुणींची संख्या अधिक आहे. तर ह्या सगळ्या 100 नगरसेवकांना सांभाळायचं असेल, 119 नगरसेवकांना सांभाळायचं असेल तर त्याला एक अनुभवी सहभागगृह नेता हवा आहे. आणि हे शहराचा आर्थिक कारभार, महापालिकेचा आर्थिक कारभार नीट चालवायचा असेल तर एक अनुभवी स्टँडिंग कमिटी चेअरमन हवा आहे. बरोबर. आणि ही जी कार्यकारी पदं आहेत यांच्याकडे जेवढ्या पॉवर्स आहेत तेवढ्या पॉवर्स महापौर म्हणून त्यांच्याकडे नाहीत. त्यामुळं कधी असं वाटतं की महापौर हे शोभेचंच पद आहे किंवा तो एक नेता जरी असला तरी कार्यकारी जी पदं आहेत ती हे स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि सभागृह नेता आहे. तर भाजप गांभीर्याने याचा विचार करेल की स्टँडिंग कमिटी चेअरमन पहिला कोण करायचा, सभागृह नेता पहिला कोण करायचा आणि त्यानंतर महापौराचा चेहरा कोण असला पाहिजे याच्याबाबत गांभीर्याने विचार होईल असं मला वाटतं. कारण मी थोडं फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जातो. मुरलीधर मोहोळांना स्टँडिंग कमिटी चेअरमन पद दिलं गेलं ज्यावेळेस 2007ला पहिल्यांदा महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आली होती आणि त्या सत्तेचे पहिले स्टँडिंग कमिटी चेअरमन हे मुरलीधर मोहोळ होते. त्यानंतर त्यांना मेयर करण्यात आलं, त्यानंतर त्यांना प्रदेश सरचिटणीस करण्यात आलं, त्यानंतर त्यांना लोकसभेची खासदारकी देण्यात आली. तर ही खासदारकी किंवा उमेदवारी देण्यासाठीच त्यांना ही खालची सगळी पदं दिली गेली होती. त्यामुळे भाजप हा फ्युचर लिडरशिपचा विचार करता या सगळ्या गोष्टी वेल प्लॅन करेल आणि मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस त्याच्यात जातीनं लक्ष घालतील. बरोबर.
सर, आपण पुण्याच्या फ्युचर लिडरशिपबद्दल बोललात. आत्ता नक्की जे भाजपकडे सत्ता आहे असं म्हणूया आणि इतरही पक्षात काही चांगले चेहरे असू शकतात. तर पुण्याची फ्युचर लिडरशिप बघताना नक्की कोणत्या नावांचा उल्लेख करता येईल? हे प्रॉमिसिंग लीडर्स म्हणून पुढे येऊ शकतात किंवा यांच्याकडे पुढील शहराचं नेतृत्व असू शकतं, अशी कुठली नावं दिसत आहेत सध्या? नाही, आता अनेक नावं त्याच्यात गांभीर्याने आपण त्याच्यावर बोलू शकतो. हो. समजा वडगाव शहरीतून बोलायला गेलं तर सुरेंद्र पटरांचं झालेलं इन्कमिंग आहे. हो. शिवाजीनगरमध्ये बोलायला गेलं तर सनी निमन निवडून आलेले आहेत. बरोबर. कोथरूडमध्ये बोलायला गेलं तर पुनीत जोशी नवीन निवडून चेहरे. आलेलं या ठिकाणचा नवीन चेहरा आहे. शिवाजीनगरमधून निवेदिता एकबोटे हो. यांचा चेहरा आहे. असे अनेक चेहरे कसब्यातून गेलं तर बापू मानकरांचा चेहरा आहे. बरोबर. असे अनेक चेहरे पर्वतीमधून 22 वर्षांची 23 वर्षांची सई तोपटे निवडून आलेले आहेत. किंवा पर्वतीतही अनेक चेहरे असे आहेत की जे फ्युचर लिडरशिपसाठी ग्रो करण्यासाठी भाजपने आत्ताच त्याची पायाभरणी केलेली आहे. त्यामुळं भाजपने हा पूर्ण विचार करून फ्युचर लिडरशिप आणलेली आहे. महापालिका निवडणुका तर झालेल्या आहेत. आता साधारण असं चित्र आहे की गल्ली ते दिल्ली जवळपास संपूर्णपणे भाजपची सत्ता आहे. राज्यात असू देत, केंद्रात असू देत किंवा महापालिका असू देत. त्यामुळे तेवढी आव्हानं देखील मोठी आहेत. काय नक्की पुणे शहराच्या दृष्टीनं अशी मोठी आव्हानं भाजपसमोर आत्ताच्या स्थितीला वाटत आहेत? 3 वर्ष 4 वर्ष मागची महापालिका अस्तित्वात नव्हती, प्रतिनिधी नव्हते, त्यामुळे कामांचं देखील खूप सारं पेंडिंग कामं आहेत असं देखील बोललं जातं आहे. कुठली मोठी आव्हानं भाजपसमोर वाटत आहेत? भाजपसमोरची आव्हानं म्हणण्यापेक्षा शहरासमोरचं जर आव्हानं आपण जर बघितलं तर बेशिस्तपणा हा जो काही ह्या शहरात वाढलेला आहे. म्हणजे गाड्या कशाही चालवा, फ्लेक्स कसेही लावा, होर्डिंग्स कसे लावा, अस्वच्छता कशी करा, कचरा कुठेही टाका. हा बेसिकली नागरिकांच्या स्तरावरचा विषय बोलतो. तर ही बेशिस्ती आहे. या सगळ्या बेशिस्तीला आळा घालण्याचं प्रमुख आव्हान भाजपसमोर आहे. कारण या ठिकाणी जर कठोर निर्णय घेतले तर ते नागरिकांना रुचणार नाही, त्यांना त्रास होईल. आणि गेल्या 5 वर्षामध्ये सातत्याने निवडणुकांना सामोरं जायचं या भीतीपोटी कुठलेच निर्णय घेतले गेलेले नाही आहे. म्हणजे पे अँड पार्क करायचा की नाही हा निर्णय अजूनही प्रलंबित आहे. आणि ह्या कचऱ्यावरच्या सगळी शहरभर कचरा टाकला जातो, अनेक ठिकाणी आपण कचरा फेकला जातो, त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे, मात्र ती होत नाही. तर ही बेशिस्तीला आळा घालण्याचं एक प्रमुख आव्हान या शहरासमोर आहे. दुसरं आर्थिक शिस्तीचंही आव्हान आहे. म्हणजे भाजप महापालिकेची सत्ता राबवताना नगरसेवकांना दिला जाणारा यादीतला निधी याचा विनियोग खरंच योग्य पद्धतीने होतो की नाही हे बघण्याचंही मोठं आव्हान या ठिकाणी मला वाटतं नवीन स्टँडिंग कमिटी चेअरमन समोर असणार आहे. कारण प्रत्येकाला अपेक्षा असणार आहे की माझ्या प्रभागात मी इतकी विकास कामं करतो, इतकी केली पाहिजे, सगळं लगेच चकचकीत झालं पाहिजे. सगळ्यांना एकाच वेळेस पैसा देता येणार नाही आहे. त्यामुळं दिला गेलेला पैसा हा त्याचा विनियोग व्यवस्थित होतो की नाही हे बघण्याचं आव्हान मला वाटतं आज सध्या भाजपसमोर आहे. आणि तिसरं जे प्रदेश भाजपसमोर किंवा आता जी काही देवेंद्र फडणवीसांनी ज्या काही घोषणा केल्यात की पाताल लोकची घोषणा केली आहे, पुण्याच्याला बोगद्यांमधून 54 किलोमीटरचे बोगदे तयार करण्याचे किंवा एक नवीन जर्मन टेक्नॉलॉजीचं त्यांनी एका भाषणामध्ये मला वाटतं मुलाखतीमध्ये त्याच्यावरचा पुनरुच्चार केला की एकाच बोगद्यामध्ये मल्टीलेवल आपण पार्किंग म्हणतो त्याच्यापेक्षा मल्टीलेवल रस्ता कसा तयार करता येईल. म्हणजे एकाच बोगद्यातून जायचा रस्ता आणि यायचा रस्ता दोन्ही रस्ते एका बोगद्यातून असू शकतील. अशा प्रकारच्या विचार या ठिकाणी जर्मन टेक्नॉलॉजीचा करतायत ते असं ते म्हणतायत की मुंबईत याचं पहिला प्रयोग मुंबईत सुरू झालेला आहे. अशा प्रकारचे जे काही मोठे एक काय आहे भारतीय जनता पक्षाने अगदीच सर्वसामान्य मतदाराला हे याचा कितपत अंदाज आला आहे मला माहीत नाही, पण बहुतांश पुणेकरांना याचा अंदाज आलेला आहे. हा जो काही पूर्ण PMR आहे ना, तर हा PMR रिंग रोडने जोडला गेला. त्याचे 2 रिंग रोड, एक इनर रिंग रोड, एक आउटर रिंग रोड. हा झाला एक भाग. त्यानंतर पुणे सोलापूर, पुणे नगर, पुणे नाशिक या तिन्ही रस्त्यांवर एलिव्हेटेड रोड. म्हणजे इकडं खेडपर्यंत, इकडे शिक्रापूरपर्यंत आणि इकडं मला वाटतं यवतपर्यंत. ह्या एलिव्हेटेड रोडला परत मेट्रोची अलाइनमेंट. म्हणजे खालचा रस्ता त्याच्यावरती उड्डाण पूल आणि त्याच्यावरती मेट्रो अशा प्रकारचं एक प्लॅनिंग आहे. त्याच्यानंतर हे 2 मी म्हटलेलं असे 2 रिंग रोड प्लस सोलापूरकडे जाण्यासाठीच म्हणजे एअरपोर्टच्या दिशेने जाण्यासाठीचे रस्ते आणि मुंबईला जाण्यासाठीच आता जी काय मिसिंग लिंक होती ती मिसिंग लिंक सुरू झाली की
तो एक मोठा इम्पॅक्ट येणार आहे. खंबाटकीचा एक बोगदा आता ह्या ठिकाणी साताऱ्याकडे सुरू जाणारा. करतोय. हा बेसिक रोड इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल हे आपण बोलू. याच्यामध्येच देवेंद्र फडणवीसांनी GCCची इन्व्हेस्टमेंट एक मेजर इन्व्हेस्टमेंट आणण्याचा प्रयत्न करतोय सांगितलं आणि ते कालच दावोसमध्ये गेलेले आहेत. मला वाटतं ती एक GCCची इन्व्हेस्टमेंट येईल आपल्याकडे, कारण पुण्यामध्ये ही इन्व्हेस्टमेंट येणं ही त्या इंडस्ट्रीची पण गरज आहे. ही काही नुसतीच पुण्याची गरज आहे अशातलाही भाग नाही. हे खूप जिवंत शहर आहे, तरुणाईचं शहर आहे, टॅलेंटचं शहर आहे आणि अशा प्रकारचं एक इन्फ्रास्ट्रक्चर पुण्याच्या आजूबाजूला स्टेट गव्हर्नमेंट येऊ घालतं आहे. आणि असं जर आपण एक मल्टी लेवलनी याच्याकडे बघितलं की एक प्रकारे स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटकडून येणारं इन्फ्रास्ट्रक्चर, पुणे महापालिकेच्या अनुषंगाने येणारं इन्फ्रास्ट्रक्चर आणि याचा ऑटोमॅटिकच पुण्याच्या GDPवर परिणाम होणार आहे, पुण्याच्या आर्थिक सुबत्तेवर परिणाम होणार आहे. आणि हा सगळा एक लार्ज पर्स्पेक्टिव्ह मतदारांसमोर सातत्याने ठेवण्यात येतोय. रादर मी हे जे बोलतोय ही सगळी विधानसभा लोकसभेची पायाभरणी आहे, कारण त्यावेळेस ही कामं बऱ्यापैकी वर आलेली दिसतील. रिंग रोडची कामं झालेली दिसतील. त्यानंतर मेट्रोच्या सगळ्यात महत्त्वाचा विषय मेट्रोचा राहिला. 33 किलोमीटरच्या मेट्रोच्या लाईन्स पडलेल्या आहेत, त्या 104 किलोमीटरपर्यंत त्यांना स्ट्रेच करायच्या आहेत. ह्या लाईन्स टाकण्याचं काम बऱ्यापैकी सुरू झालेलं असेल. त्यामुळे पुढील काही वर्षामध्ये साधारण 1 लाख कोटीची गुंतवणूक अपेक्षित आहे. आणि ती 1 लाख कोटीची गुंतवणूक ज्यावेळेस पुणे शहराच्या आजूबाजूला झाली तर त्यातून निर्माण होणारा व्यवसाय हा आणखी त्याच्या दुप्पट तिप्पट ह्या पटीनं वाढणार आहे. त्यामुळं भविष्य सगळ्या भारताचं लक्ष आता पुण्याकडे का लागलंय किंवा मुंबईचाही फोकस शिफ्ट होऊन पुण्यावर काय येतोय, याला ही सगळी कारणं आहेत. म्हणजे एक प्रकारे पुणे बेस्ट नॉन कॅपिटल सिटी तयार करण्याचं जे भाजपने लक्ष ठेवलेलं आहे त्याच दृष्टीने ही सगळी इन्फ्रास्ट्रक्चरची आणि एकंदरीत विकासाची वाटचाल दिसते. पण आता थोडंसं नगर परिषदांच्या महापालिकांच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ घातल्यात, त्याबद्दल बोलूयात. पुणे जिल्हा परिषदेची निवडणूकसुद्धा लागणार आहे. साधारण 5 फेब्रुवारीला त्याचं मतदान आहे आणि 7 फेब्रुवारीला निकाल लागतील. पुण्यात जवळपास 73 जिल्हा परिषदेचे गट आहेत. पुणे जिल्हा परिषद ही राज्यातली सर्वात श्रीमंत, सर्वात मोठी जिल्हा परिषद म्हणून ओळखलं जातं. आणि या जिल्हा परिषदेत पुन्हा अजित पवारांचे खूप मोठे स्टेक्स आहेत, कारण गेल्या बहुतेक काळापासून ती जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात आहे, राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. जसा भाजप हा पक्ष शहरी पक्ष म्हटला जातो, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी हा प्रामुख्यानं ग्रामीण पक्ष, त्यांचं मोठं नेटवर्क ग्रामीण भागामध्ये. जिल्हा परिषदेचे सर्वाधिक सदस्य असलेला पक्ष साधारण 2014पर्यंत राष्ट्रवादी होता. या सगळ्या अंगाने बघायचं झालं तर जो महापालिकेमध्ये धक्का राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे, त्या सगळ्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी अजित पवारांना जिल्हा परिषदेत मिळू शकते का? त्या दृष्टीने काय पावलं सुरू आहेत दोन्ही राष्ट्रवादीचे पण आणि भाजप आणि इतर पक्षांची देखील? आणि पराभवाचा वचपा काढण्याची संधी म्हणण्यापेक्षा मुळातच जिल्हा परिषद सातत्याने अजित पवारांच्याच ताब्यात आहे. बरोबर. त्यामुळे आता जिल्हा परिषद अजित पवार राखणार का असं आपण बोललं पाहिजे, कारण आता बऱ्यापैकी पेनिट्रेशन ग्रामीण भागातलंही भाजपने वाढवायला सुरुवात केली. भाजपने ना ग्रामीण भागातल्या परिसरावर आधीपासूनच कॉन्सन्ट्रेट केलं. त्याचं कारण सांगतो. भोरमधून थोपटेंना घेणं, पुरंदरमधनं जगतापांना घेणं, आता इंदापूरमधून गारटकर आलेत. त्यानंतर सातत्याने भाजपकडून वेगवेगळ्या प्रकारचं ह्या तालुक्यांमधूनही इन्कमिंग केलं गेलेलं आहे. ज्यावेळेस त्या ठिकाणी भाजपचं कुठेही काही जर हा आपला इकडचा तालुका सोडला मावळ, तर मावळ हा पूर्वीपासून भाजपबरोबर होता, पण गेल्या 2 इलेक्शनमध्ये सुनील शेळकेंनी तो राष्ट्रवादीकडे नेला, त्यांना उमेदवारी दिली नाही म्हणून. परंतु ह्या सगळ्या बाकीच्या सगळ्या परिसर कायम राष्ट्रवादीचं किंवा काँग्रेसचं प्राबल्य राहिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी भाजप आता घुसू बघतंय. म्हणजे काही नाही म्हटलं तर त्यांचे कधी नगर परिषदाचे काहीच एवढे नगरसेवक कधी निवडून आलेले नव्हते. आता नगर परिषदांच्या रूपानं ते शेजारच्या तालुक्यांच्या शहरांमध्ये गेलेलं आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषद सदस्यांच्या अनुषंगाने जात आहे. आणि मला असं वाटतं की जसं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील तसं जिल्हा परिषदमध्ये सेना भाजप एकत्र येऊनच ही निवडणूक लढवली जाईल. आणि त्या दृष्टीने ऑलमोस्ट तयारी झाली. मला वाटतं उद्या परवा युतीची घोषणाही होईल. युती विरुद्ध आघाडी अशी फाईट होईल. आता सेना का, तर सेनेचं बऱ्यापैकी नेटवर्क पुणे ग्रामीण भागात आहे. म्हणजे पुरंदरमध्ये स्वतः विजयबापू शिवतारे आहेत. त्यानंतर जुन्नरमध्ये शरद सोनवणे आहेत. मनसरची तुम्ही आता नगरपंचायत बघितली असेल, ती शिवसेनेने घेतली. राजगुरुनगर का चाकणची नगर परिषद घेतली. तर अशा प्रकारचं पेनिट्रेशन सेनेचंही आहे. आणि
3 टर्म त्या ठिकाणी शिवाजीराव आढळराव ज्यावेळेस खासदार होते हा. या पुणे नाशिक हायवेवर, तर शिरूर कुठं ना कुठं त्याचं एक पेनिट्रेशन त्या ठिकाणी सेनेचंही आहे. त्यामुळे सेनेबरोबर युती करून भाजप त्या ठिकाणी घुसू बघते आणि भाजप बऱ्यापैकी अजित पवारांसमोर आव्हान उभं करील असं चित्र आत्ता आहे. आता अजित पवारांचा हा कस लागणार आहे की युतीचं जे आव्हान आहे ते आव्हान आता मोडून काढायचं. आणि 2 मिनिट याच्या आधीचं आपण जे बोललो की PMR मध्ये जे 1 लाख कोटीची गुंतवणूक किती की PMR मध्ये जे काय मेजर चेंजेस होत आहेत ते सगळे ह्या जिल्हा परिषद याला कनेक्टेड आहेत. त्याच्यामुळं कारण PMR मध्ये 800 गावांचा देखील समावेश आहे. जेव्हा आपण ॲस्पिरेशनल गोष्टी बोलायला सुरुवात करतो त्यावेळेस ह्या गावांवरही त्याचा परिणाम होतो. या गावातल्याही तरुणाला वाटते की माझं जीवनमान उंचवलं पाहिजे किंवा माझ्या जीवनात काहीतरी फरक पडला पाहिजे. हे ॲस्पिरेशन जागवण्याचा जो विषय आहे ना, तर हा मला असं वाटतं की अजित पवारांपुढे खूप चॅलेंजिंग राहणार. बरोबर. आणि मग हेच चॅलेंज ओळखून त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला देखील सोबत घेण्याचा सुरुवात केलेली. म्हणजे जसं महापालिकेमध्ये त्यांनी सोबत घेतलं तेच ओळखून दोन्ही राष्ट्रवादी ग्रामीण भागात सुद्धा एकत्र याव्यात आणि त्यांनी सोबत लढावं. अजित पवारांनी हा प्रयोग आहे ना नगरपंचायत नगर परिषदेलाच केला होता. म्हणजे तो काही महानगरपालिकेला करण्याचा प्रश्नच नव्हता. तो प्रयोग त्यांनी आधीच केला होता आणि त्यांना तो बऱ्यापैकी सक्सेसफुलही झाला होता. तर पुणे महानगरपालिका असो किंवा पिंपरी चिंचवड असो, या ठिकाणी मला वाटतं की ही निवडणूक पक्षीय स्तरावर गेली. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या चेहऱ्यावर गेली, मुरलीमोहोळ चंद्रकांत पाटील या चेहऱ्यावर गेली. तर तशी निवडणूक जिल्हा परिषदेची ही इतक्या चेहऱ्यावर ही घेऊन जाऊ शकतील का, इतकं सहज शक्य होईल का, याच्याबद्दल मला साशंकता आहे. मात्र आता मोबाईलचा जमाना आहे, प्रत्येक गोष्ट मोबाईलवर येते. प्रत्येकजण तिकडे डोनाल्ड ट्रम्प काय म्हणतात याचा इम्पॅक्ट आपल्यावर यायला लागला आहे. टेरिफचा काय मुद्दा घेतो याच्यावर गावातल्या वाण्याच्या दुकानातले मूल्य ठरायला लागलंय वस्तूंचं. तर मला वाटतं हा जे काय ग्लोबलायझेशन आहे याचा इम्पॅक्ट ह्या सगळ्या मतदारांवर ग्रामीण भागातल्या कसा येतो हे बघणं उत्सुकतेचं आहे. बरोबर. मग मुलाखतीच्या शेवटाकडे येताना बघ असं म्हणू शकतो की ज्या प्रकारची तीव्र स्पर्धा आपण महापालिकेमध्ये पुणे महापालिकेत आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत अजितदादा विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी पाहिली होती, त्याच प्रकारची स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा दिसू शकते. भारतीय जनता पक्ष आहे ना, साधारण ही निवडणूक मोदी फडणवीस चेहऱ्याच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. जर त्यांना ह्या जिल्हा परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंची साथ मिळाली तर तिसरा चेहरा हा एकनाथ शिंदेंचाही असेल. कारण लाडकी बहीण योजनेमुळं एकनाथ शिंदेंचं ग्रामीण भागातलं ओव्हरऑल ट्रॅक्शन हे वाढलेलं आहे असं सातत्यानं दिसलेलं आहे. आणि त्या गोष्टीचा फायदा या ठिकाणी युतीला होऊ शकतो. एखादी सभा जर चुकून एकत्र दोघांनी केली, CM DCMनी समजा ह्या मंचरमध्ये एखादी सभा केली, मंचर चाकणच्या मध्ये या दोघांनी मिळून सभा केली, तर मला असं वाटतं त्याचा इम्पॅक्ट येईल. असं आपल्याला इतकं ह्या दोघांना हलक्यात घेण्याचा विषय नाहीये. तर तो अजित पवारांपुढे चॅलेंज उभा राहू शकतो. आणि ह्या तिघांनी जर नीट इलेक्शन लढली तर मला असं वाटतं की परत ते काँग्रेस, परत शिवसेना, उभाठा, मनसे या पक्षांना ते ऑलमोस्ट बाहेर काढतील अशी स्थिती आहे आता. बरोबर. म्हणजे कुठल्या ज्या नगर परिषद महापालिकांमध्ये बघितलं की विरोधकांना कुठल्याही पद्धतीची स्पेस मिळू द्यायची नाही, ती स्ट्रॅटेजी जिल्हा परिषदांमध्ये सुद्धा ह्या तिन्ही पक्षांची असेल असं तर मला आत्ता दिसतंय की सेम गोष्ट हे नगरमध्ये करतील, साताऱ्यात करतील. यांना फाईट खूप कमी ठिकाणी, म्हणजे सतेज पाटील, बंटी पाटील कोल्हापुरातून उभे राहतात यांच्या विरोधात म्हणून तिथं इथे यांना विरोध होतोय. पलीकडून चंद्रपूर किंवा विदर्भातून विरोध होतोय. तिकडे तर काही इलेक्शन्स नाहीत. असं मला तुम्ही सांगा ना की पुण्यावरून डायरेक्ट आपण नजर संभाजीनगरवर टाकायची, मध्ये कोणी दिसतं का आपल्याला विरोध करणारं कोणी नाही. संभाजीनगरवरून नजर उचलायची, थेट नागपुराकडे घेऊन जायची, मध्ये कोणी फार चंद्रपूर आणि मधला बेल्ट जर सोडला तर कोणी यांना विरोध करायला कोणी नाही. तसंच उलट जर आपण इकडे आलो, नंदुरबारपर्यंत आलो, नंदुरबारवरून परत नाशिकला आलो, नाशिकवरून परत मुंबईकडे गेलो, तर ही परिस्थिती नाहीये की जो आता. म्हणूनच हा विषय असा आहे की हे द्विपक्षीय राजकारणाच्या दिशेने चाललेला हा एक वेगाने चाललेला महाराष्ट्राचा प्रवास आहे तो तरी असं वाटायला लागलं. बरोबर. पण हा प्रवास द्विपक्षीय राजकारणाचा जो आहे तो कधीपर्यंत पूर्ण होतो, कधीपर्यंत त्याचे फळ हे काँग्रेसला आणि भाजपला ह्या फक्त 2च पक्षांना चाखायला मिळतील, याबद्दल देखील येणाऱ्या काळात नक्की आपण चर्चा करूया. पण आज आपण पुणे महापालिकेच्या संदर्भाने विशेषतः चर्चा केली, त्याच्या निकालाचे अन्वयार्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपण वेळ दिलात द पॉलिटिक्सला खूप खूप आभार. पुन्हा अशा विषयांबद्दल चर्चा करायला नक्की आवडेल. आज इथेच थांबूयात.